काय समाज आपला सुशिक्षित झाला आहे की त्याला बोर्ड लावावे लागतात की अंगावर पाजत जा. आईच्या अंगावरचं दूध चांगलं आहे ना. आईपणा किती उच्च कोटीला गेलाय कळलं का? काय पेपरमध्ये छापून येतं, पुस्तकात छापून येतं, टी व्हीवर छापून येतं, टी व्हीवर येतं की मुलाला अंगावर पाजा. हे कोणाला सांगायचं? दाईला नाही, आईला. याला पाहिजे तर कलियुग म्हणा, ज्याला की आईला शिकवावं लागतं मुलाला अंगावर पाजा. अरे बाळ बघितलं की तिच्या पाहणं असा बाहेर पडतो, ती आई आहे. आणि तिला सांगायला पाहिजे की मुलांना अंगावर पाजा. ये मृत्यूलोकी शिवफराटे येथ जरी अर्जुना जन्मला असे तू तरी झडझडोनी वहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग जेणे पावसी अव्यंग निज धाम माझे. मृत्यूलोकीची उफराटी काणी आहे, उफराटी काणी आहे. मग मी म्हटलं देवा व्हेरी सॉरी हां, मला काय एवढी पुढची कल्पना नव्हती. अरे म्हणले काय हरकत नाही, चुकतो मनुष्य, तूही चुकशील, पण लक्षात ठेव हे कळत नाही कोणाला किती आयुष्य आहे, म्हणून माणसं एकमेकाला धरून राहिलीत. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी कुणी कोणाजवळच राहणार नाही. काय गंमत आहे, राहील कोणी कोणाजवळ नाही राहणार. आता कळून सुद्धा राहत नाही जवळ कार्टी. तर कळल्यानंतर तर काय, अरे बापाला काही पाठव की काय पाठवायची गरज आहे म्हणले, शिक्का बघितलाय हा, काही नाही, जग थांबलं असतं. कोणाला पुढच्या क्षणाचं ज्ञान नाही याच्यात जग चालू आहे. एका क्षणाचं ज्ञान नाही याच्यात जग चालू आहे, हीच तर जगाची मजा आहे. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून असं वाटतं, एक क्षण तुझ्या हातात आहे, हा आहे तो क्षण वाया घालू नकोस, प्रभूचं नामस्मरण घे. म्हणजे मला वाटलेला अर्थ हा, मग तो क्षणभर उभा राहा अमकं तमकं. अहो एकदा त्या क्षणभर तो क्षण तुमच्या आयुष्यात आला तर मला नाही वाटत पुन्हा तुम्ही मागे फिराल. बाबा महाराज म्हटल्यानंतर माणसं आपल्याला मानतात, जरा नीटनेटकं वागलं पाहिजे. काय हो अवघड असतं हो हे सगळं. हां 2 तास डोक्यावर फेटा घालून बसणं हे अवघड असतं, पण नाही घातलं तर मला नावं ठेवतील तुम्ही, म्हणून घालून बसतो मी. काय बाबा महाराज आता हेच जर असे उघड्या डोक्याने बसू लागले तर बाकीचे काय करतील? नाही तुमची उघडीच आहेत, बसायचं काय कारण आहे? काय म्हटलं मी, गंमत बघा, हे मोठी गंमत आहे याच्यात. तसं या ठिकाणी म्हणाले भागवतातली ओवी सांगू का? आता भागवत निराळं बोलतं. अर्जुनपणा न घेता मी ऐसे उठत असे पंड सुद्धा ज्ञानेश्वरी सांडोनी रूप नाम अभिमान स्फुरे जे का उद्धवपण ते मज हृदयस्थाची रुजाण. इथे अर्जुनपण म्हणजे उद्धवपण सांडून दे, आणि इथे जे स्फुरतं तेही म्हणजे तेही मी आणि तेही मी. बघा कशी कॉम्बिनेशन आहे दोघाची, नाथ बाबा आणि माऊली. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे उठत असे पंड सुद्धा ते तयाचे रूप. इकडे सांडोनी रूप नाम अभिमान स्फुरे जे का उद्धवपण. आता हे बाबा महाराज जे स्फुरतं ना, तो सुद्धा मीच आहे, तो सुद्धा मीच आहे आणि तो सुद्धा मीच आहे. कळलं का? ह्या दोघांचं ऐक्य नामे जिवंतपणा, दोन्ही मीच आहे. अहो सर्वस्व आहे म्हटल्यानंतर याच्यातलं बाजूला काय करायचं? म्हणून ह्या ओव्या मोठ्या गमतीने लिहिल्या दोघांनी. ज्ञानोबारांनी एका ढंगाने लिहिली, त्याच अर्थाची भागवतामध्ये निराळ्या ढंगाने लिहिली. आणि म्हणून या ठिकाणी देवाचे द्वारी उभा क्षणवर. ते म्हणाल एक क्षणात भागतं का नाही भागणार? का भागणार नाही मला सांगा भाऊ तुम्ही, काय कारण आहे का न भागायला? तर म्हणाला असं एका क्षणात जर देव भेटत असता तर मी एवढ्या वर्ष ऋषींनी तपश्चर्या केली होती का? एका क्षणात काय झालं? एका क्षणात ती पालटली हो. माझ्याकडे घडलेलं उदाहरण सांगतो. मी बेळगावला गेलो होतो. एक अंडर सेक्रेटरी माझे माळकरी होते मंत्रालयातले, ते बेळगावचे. मग कार्यक्रमी ठेवले लग्नसुद्धा. ती मुलगी माझ्यासमोर वाढलेली आहे म्हणून गेलो, आणि 4 दिवस कार्यक्रम चालू. ती 4 दिवसांनी परत आली ना, म्हणजे भेटण्याकरता आईवडिलांना.
आली म्हटली, बाळा कसं काय? काय सांगू महाराज, आमच्याकडे की नाही 10 गाई आहेत. आमचं घर ना महाराज फारच मोठं आहे, कितीतरी खोल्या आहेत, अजून मला बघायचं शिल्लक राहिलं आहे, 4 दिवसात बघूनच झालं नाही. मग बाळा आता किती दिवस राहणार आहेत? नाही जास्ती राहणार नाही, मी उद्या जाणार आहे आमच्या घरी. या सगळ्या अशाच आहेत इथे आलेल्या. पुढचं सांगतो, असं वाटलं तर संसार सुखाचा होईल, नाही वाटलं तर दुःखाचा होईल. एका क्षणात काय पालटलं? काय? अहो पुन्हा गेलीच नाही, आलीच नाही. बाप फोन करतो, अगं तू येणार होतीस ना? बाबा सॉरी हा, अहो इथे इतकं काम आहे ना. काय मी आल्यापासून सासूबाईनं काही बघतच नाही, सगळं माझ्यावरच सोपवलं. काय कौतुक, काय 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 कौतुक आहे बघा, काय मजा आहे. हां, एका क्षणात काय झालं? बापाशी भांडावं लागायचं फीपेक्षा वरचे पैसे घेण्याकरता. सगळ्याला पॉकेट मनी असताना बाबा आम्हाला. ती माहेरला देताना साड्या बिड्या घेऊन आले, बापाला घेऊन येऊ लागले. बाप म्हटला, हे बरं नसतं, सासरचं आणू नसतं, तुम्हाला काय करायचं आहे, मी आणलं आहे ना म्हणून. तिलाही दाखवायचं आहे की आय एम समबडी. नो बडी समबडी झाली. किती वेळात? एका सेकंदात. शुभमंगल लागलं लग्न. शुभमंगल सावधान झालं. काय मजा आहे. लगेच तोऱ्यामध्ये चालू लागली, काय गाडी, काय अमकं, काय थाट, काय. एका सेकंदामध्ये आयुष्य पालटलं. उलटंसुद्धा होतं. नाही कळलं, नाही तपास घेतला तर सुखात असलेली मुलगी एका क्षणात दुःखात जाऊन पडते. येताना चांगला येतो, लग्न झालेल्या दिवशी कळतं की याच्या तोंडाला वास येतोय दारूचा. बापाला फोन करून सांगितलं, नीट चौकशी करून दिलं नाही, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. एका क्षणात भलं आणि एका क्षणात वाटोळं. बघा क्षणाचं महत्त्व किती आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा सांगितलंय, या आठा पारा माझारी मोटके निमिषभरी दे तुझा आहे. कॅपिटलला जर तुमच्याकडे नसेल तर पुढे काय करणार? अहो लोकांकडून भांडवल काढा, भाग भांडवल. नाही फेडता आलं तर भागता येतं. सध्या त्याच कथा आहेत. कथा काय आहेत? हां, भाग भांडवल घेतलं, भाग गया, भाग गया. पण स्वतःचं कॅपिटल कायम आहे. गंमत बघा. बायको म्हणाली, अहो सगळे एवढं निकालात निघालं, तू कशाला काळजी करते? म्हणले, मी बरोबर ठेवलं आहे, आपल्या 5 पिढ्या बसून खातील. काय आपलं कॅपिटल बरोबर आहे, उलट वाढ झालेली आहे. कुठे ठेवलंस ते विचारू नको. मेल्यावर त्या कपाटात एक चिठ्ठी आहे, ते वाचून बघ. कॅपिटल कायम आहे. तसं नीट लक्षात घ्या. मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोगता. आता कुठे गेला तो? खाली पडला आहे तो. कुठे गेला मी? अरे नीट लक्षात घे. अर्जुनपण न घेता मी, ऐसे जे उठतसे पंडसुता, ते तयाचे माझे रूप. कुठे आलो आपण? अर्जुनपण बाजूला सारून. काय म्हटलं मी? मला बाबा महाराज म्हणून ओळखता. हे सगळं बाबा महाराज, प्रवचनकार, कीर्तनकार बाजूला सारा. आणि ते बाजूला सारल्यानंतर जे आहे ते देवाचं रूप आहे. बाबा महाराज म्हटल्यानंतर मला जरा तसं वागावं लागतं. मुलीच्या आयुष्यामध्ये एक श्रीमंतपती मिळण्याचा क्षण बघा. लग्न किती वेळात असतं? तयारी वर्षभर, पण एक क्षण. अमक्या बाजूने अमका मुहूर्त. बरोबर आहे ना? किती?
इतके पळे, नाही का? म्हणजे इतक्या दिवस जी पळत होती ती आता पळणं थांबलं. काय मग आता मला सांगा, काय गंमत आहे ही? किती हातात आहे? एक क्षण. एक क्षण जर सापडला तर आयुष्य पालटतं. एक क्षण. नोकरीचा इंटरव्ह्यू द्यायला गेला, सगळे प्रश्न विचारले, सगळं झालं, बघितलं. खिशात दिडकीसुद्धा नव्हती. काय खावं ही परिस्थिती होती. आणि साहेब म्हणले, यू आर अ व्हेरी क्लेवर बॉय. ठेवून घेतला. काय पगार? 20,000. क्षण. खलास. एका क्षणात पालटला. असा चालला नीट. आई काय काळजी करू नकोस, 1 तारीख येऊ दे, 4 लुगडी घेऊन येतो, मला शर्ट घेऊन येतो, भावांना कपडे घेऊन येतो. माझं म्हणणं कळलं का? एक क्षण भाग्याचा आला आणि एक क्षण उलटा आला. उलटा क्षण सांगू का? रोज पेपर वाचून बघा, म्हणजे कळेल. समोरून गाडी आली, दिसतेने आपटली. किती ॲक्सिडेंट किती तासात होतात? 2 तास. एक क्षण खलास. एका क्षणात जी गाडी 40 लाखाची होती ती एका क्षणात कचरा झाली. एका क्षणात सुख, एका क्षणात दुःख. एका क्षणात किती आहे? तुम्हाला काय वाटतंय? ते ज्ञानोबारा एक क्षण लिहितायत काय? म्हणजे काय असं तसं लिहितायत काय? हां, सगळ्या महिला मंडळ बघा, एका क्षणात आयुष्य पालटलं यांचं. बरोबर आहे ना? पवारची पाटील झाली, पाटलाची कदम झाली, जोशीची परांजपे झाली. मला इंटरकास्ट मॅरेज लावायचं नाही. जाऊ त्या परांजपेची पाटील झाली. काय घेणं आहे देणं आहे? आता कोण विचारतो? कोण आला का लक्षात? कोणी कोणाशी समाजाशी लग्न करतायत ते विशेष काय? गौण प्रश्न आहे. याच्यात पुष्कळ अर्थ लिहिलेले आहेत. सगळेच मागच्या जुन्या काळामध्ये सगळेच वाचले. काहींनी देवाचं द्वार निराळं, देवळाचं द्वार निराळं असाही अर्थ केला आहे. देवळाचं द्वार निराळं आणि देवाचं द्वार निराळं. मला काही विशेष फरक वाटला ना त्याच्यात. अहो, जिथे माणसं राहतात ते घर आणि जिथे देव राहतो ते देऊळ. कुठे उभं राहिलं तर कुठे काय? आणि देवाचं द्वार सोडून आहे तरी काय? बारकाईने विचार केला तर किती वेळ उभा राहा? क्षणभर. पण तो क्षण असा पाहिजे की त्या क्षणाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही त्या क्षणात नसावं. कसा उभा राहा? असा उभा राहा की त्याच्या व्यतिरिक्त त्या क्षणाला दुसरं काहीही मनात नसावं, इतकं त्याच्याशी एकरूप होऊन जावं. झालं तर कामच झालं ना. आता माझ्या पद्धतीने अर्थ सांगतो. म्हणजे मला जे वाटलं ते बरोबरच असेल असं नव्हे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. बघा आता मागचा क्षण संपलेला आहे, पुढचा येईल की नाही तुम्हाला माहिती नाही. तुमच्या हातात किती आहे? एक क्षण. म्हणजे किती वेळ उभा राहा? आता या दृष्टिकोनातून विचार करा. पुढचा क्षण माहिती आहे तुम्हाला सांगायला? आपण संकल्प करतो दरवर्षी की पुढच्या वर्षी आपण प्रवचन करू, हा भाग निराळा. पण पुढच्या वर्षी हातात आहे का? नव्हे, पुढचा क्षण तरी हातात आहे का? क्षणभंगुर नाही भरवसा, व्हारे सावध तोडा मायाशा. अरे क्षणभर सुद्धा भरोसा नाही. क्षणभर आहे का? नाही, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आणि मला वाटतं हे एक सुद्धा एक एकमेकाला बांधून ठेवण्याचं साधन आहे. क्षणभर सुद्धा भरोसा नाही. किती आयुष्य असेल
हे तुम्हाला मला माहिती नाही म्हणून आपण एकमेकाशी बांधले गेलेलो आहोत. आपल्याला जर कळलं असतं ना की ह्याला 80 वर्ष आहे, बायकोनी जेवण केलं नसतं, मुलाबाळांनी बघितलं नसतं, तसंच त्याला काय होते मारायला, 80चा शिक्का आहे. काय मी मागे सांगितले तुम्हाला, काय हे मूल झाल्यानंतर ना, मी गमती म्हणून सांगितलं होतं मागे तुम्हाला. असं सांगितलं होतं, एकदा देवाची माझी भेट झाली. काय बाबा महाराज कशी काय प्रवचनं चाललीत, काय म्हटलं ठीक आहे तुमची कृपा आहे तिथपर्यंत चालले. एनी सजेशन्स? आम्ही वर असतो म्हणाले, तुम्ही लोकात फिरता, काही सूचना? काही नाही म्हटलं, वरून खाली पाठवताना छातीवर एक शिक्का मारून पाठवा. 50, 20, 60, 70, 80 एवढा शिक्का मारून पाठवा. ते म्हणले, बाबा महाराज प्रवचन करतोय, तुझं ऐकायला हरकत नाही, पण तुला कळलं का हे काय होईल? सगळे जगच थांबून जाईल. अहो कोणी काही करणारच नाही. बाईला म्हटलं, काय आज भाजी आणायची नाही का, स्वयंपाक करायचा आहे ना? कशाकरता स्वयंपाक करून करू, काय मरणार आहे का ते? 80चा शिक्का छातीवर आहे. अगं बाई नुकतंच पोर झालं, अंगावर पाच, कशाला पाजायचे? बघून बसली. छातीवरचा शिक्का पहिला बघला, उगीच माझा फिगर मी खराब करणार नाही. भयंकर बंड आहे ते. पोर उपाशी राहिलं तरी चालेल. काय आता काय अवघड आहे सगळं, एकंदर कामच अवघड आहे.